हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील बेंडेगाव शिवारात शिवाजी पोटे हा एका शेतात सालगाडी म्हणून काम करत होता. शांत आणि मेहनती स्वभावाचा शिवाजी हा नित्यनेमाने काम करत आपल्या संसाराचा गाडा ओढत होता. त्याच्या संसार वेलीवर 2 चिमुकले फुलेही उमलली होती. त्याचा मुलगा आता शाळेत जाऊ लागला होता. मुलांच्या भविष्याची तरतूद करण्यासाठी शिवाजी धडपड करू लागला होता. सालगडी म्हणून काम करत असतानाच तो परिसरात मजुरी करण्यासाठी जात होता. उच्च शिक्षण देऊन मुलाला अधिकारी बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगत शिवाजी रात्रंदिवस मेहनत करत होता. त्याच्या मुलाने शिरड शहापूर येथील एका शाळेत प्रवेश घेतला होता, तर दुसरा मुलगा लहान असल्यामुळे आई मंगला त्याला शाळेत सोडण्यासाठी जात असायची. शाळेत मिळत असलेल्या खिचडीचा आस्वाद मुलगा घेत होता. मुलाला खिचडी मिळावी म्हणून याच आशेने बायको मंगला ही नित्य नियमाने शाळेत घेऊन जाऊ लागली. तेथे मंगलाची ओळख ज्ञानेश्वर याच्यासोबत झाली. ज्ञानेश्वरने परिस्थिती लक्षात घेऊन मंगलाच्या मुलाला नित्यनेमाने डबा द्यायला सुरुवात केली. त्यामागे त्याचा वेगळा डाव होता, कारण या निमित्ताने त्याला मंगलाशी ओळख वाढवायची होती. त्याने टाकलेल्या जाळ्यात मंगला हळूहळू अडकत गेली. तिची आणि ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली. तिला डबा, भेटवस्तू, काही वेळा पैसे देऊन ज्ञानेश्वरने तिच्यावर चांगली जादू केली होती. ती त्याच्या जाळ्यात पुरती सापडली आणि त्याने डाव साधला. त्याच्या गोड बोलण्याला ती भुलली आणि तिचा पाय घसरला. अखेर संधी साधत त्याने तिच्या शरीरावर हात टाकलाच. ती काहीच बोलू शकली नाही. तिच्या मजबुरीचा गैरफायदा घेत त्याने तिच्याशी शरीर संबंध ठेवले. हळूहळू ते नेहमीचेच झाले. तिलाही तिच्याकडून मिळणारे सुख हवेहवेसे वाटू लागले. नवऱ्यापेक्षा तिला आता प्रियकरच जवळचा वाटू लागला. दोघे आता संधी मिळेल तेव्हा शरीर सुख घेऊ लागले. घरी, शेतात, नाल्यात, आडबाजूला देखील त्या दोघांमध्ये शरीर संबंध होत असायचा. त्या दोघांच्या या बिनधास्त वागण्याची कुणकुण गावात लागण्यास वेळ लागली नाही. त्या दोघांतील अनैतिक संबंधाची चर्चा सुरू झाली. अलीकडे तर तिला शेतात काम करणे किंवा शिवाजी सोबत राहणे याचा कंटाळा येऊ लागला. प्रियकरासोबत वेगळ्याच विश्वात रमण्यात तिचा जीव गुंतला होता. तिचा प्रियकर ज्ञानेश्वरचा विरह तिला सहन होत नव्हता. तिच्या वागण्यात झालेला बदल शिवाजीच्या नजरेत येऊ लागला. एक दिवस त्याने मंगला आणि ज्ञानेश्वरला एकांतात अत्यंत जवळीने बोलताना पाहिले आणि त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्याने बायको मंगलाला गैरवर्तन करू नको असे समजावून सांगितले. वाईट वागली तर याद राख असा इशाराही दिला. मात्र मंगलाच्या वागण्यात फरक पडत नव्हता. ती फावल्या वेळात ज्ञानेश्वरच्या भाऊपाशात रममाण होऊ लागली. तिला ज्ञानेश्वरचा विरह सहन होत नव्हता. त्यामुळे नवरा शिवाजीचा काटा काढून कायमची ज्ञानेश्वरच्या मिठीत जाण्यासाठी मंगला धडपड करू लागली. ज्ञानेश्वरला तेच हवे होते. अखेर ज्ञानेश्वर आणि मंगला यांनी नवरा शिवाजीचा काटा काढण्याचा प्लॅन आखला. यासाठी दोघेही योग्य संधीची वाट पाहू लागले होते. ठरल्याप्रमाणे शनिवारी रात्री प्रियकर ज्ञानेश्वर हा आखाड्यावर आला. दिवसभरातील काम करून घराच्या बाजूच्या खोलीत शिवाजी हा शांत झोपला होता. मध्यरात्रीच्या दरम्यान बायको मंगलाने त्याला उठवले आणि बाहेर आणले. झोपेत असलेल्या शिवाजी डोळे चोळत दरवाजातून बाहेर पडला तर त्याच्यासमोर ज्ञानेश्वर हा उभा होता. ज्ञानेश्वरला समोर पाहताच शिवाजीच्या डोळ्यावरील झोप उडाली. तो मंगलाकडे रागाने पाहू लागला. ही संधी साधत बाजूलाच उभ्या असलेल्या ज्ञानेश्वरने लाकडी दांडा शिवाजीच्या डोक्यात घातला. एकाच फटक्यात शिवाजीचे डोके फुटले. तो कळवळत कोसळला. ज्ञानेश्वरने एकापाठोपाठ घाव घालून शिवाजीला ठार केले. त्याचा जीव गेल्याचे पाहून त्या दोघांनी निश्वास सोडला. आता त्यांच्या प्रेमातील आडसर संपला होता, पण आता मृतदेहाची विल्हेवाट लावणे आवश्यक होते. त्यांनी बाजूलाच असलेल्या नाल्यामध्ये शिवाजीचा मृतदेह टाकून दिला आणि मध्यरात्री दोघे पसार झाले. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी मंगलने मुलांना जागे करून त्यांचे वडील कुठे दिसत नाही, त्यांचा शोध घेऊ असा कांगावा केला. त्यानंतर शेतमालकाचा भाऊ देखील आखाड्यावर आला. त्यांनी शोध घेतला असता शिवाजी याचा मृतदेह सकाळी नाल्यात सापडला. शिवाजीचा मृतदेह सापडल्याची चर्चा वाऱ्यासारखी गावात पसरली.
नाल्यात शिवाजीचा मृतदेह आढळल्याची वार्ता आता कुरुंदा पोलीस ठाण्यातील तपास अधिकाऱ्यांच्या कानावर पडली. तत्काळ पोलीस उपअधीक्षक राजकुमार केंद्रे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या दरम्यान दबक्या आवाजात सुरू असलेल्या चर्चेचा सूर सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास निरदोडे यांच्या कानावर पडला. त्यांनी लगेच त्या दिशेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या शिवाजीची हत्या बायको मंगलने आपल्या प्रियकर ज्ञानेश्वरच्या मदतीने केल्याची माहिती मिळाल्याने पोलीस त्या दृष्टीने तपास करू लागले. चौकशी दरम्यान मंगल पोटे पोलिसांना देत असलेल्या माहितीमध्ये तफावत होती. मंगलचे ज्ञानेश्वर याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्याला देखील ताब्यात घेतले. पोलिसांनी दोघांची वेगवेगळी चौकशी केली असता त्यांच्या जबाबात तफावत दिसून आली. त्यानंतर पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन माहिती घेतल्यानंतर त्या दोघांनीही खुनाची कबुली दिली. अवघ्या 4 तासात पोलिसांनी सत्य उघडकीस आणले. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.